नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी संयुक्त गट क ची परीक्षा झालेली आहे. त्या पूर्व परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण करून मी तुमच्या भेटीला आलो. या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरती मी जेव्हा एक नजर टाकली तर ती 4 जानेवारी 2026 रोजी झालेल्या गट क च्या गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेल्या गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नांपेक्षा अत्यंत सोपी वाटली. तर या परीक्षेमध्ये विचारलेले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न फार काही अवघड नाहीये. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 पैकी 20 गुण मिळू शकतात. यातला कुठलाच प्रश्न बिलकुल म्हणजे फिरवून विचारलेला नाही. तर या प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न, मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. सकाळी 7:30 वाजता या दोन रेल्वे एकाच वेळी परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किलोमीटर आणि 75 किलोमीटर पर आवर आहे. तर त्या दोन रेल्वेची भेट एकमेकांसोबत किती वाजता होईल असं विचारलेलं आहे. दोघांचा टाइम ऑफ डिपार्चर सेम आहे. दोघंही एकाच वेळेला निघतात, परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघतात. दिशा विरुद्ध असल्यामुळं या वेगांची काय होईल, बेरीज होईल. बेरीज किती झाली, ती 135 किलोमीटर पर आवर झाली. ज्याचा अर्थ असा होतो की तुम्ही एका तासामध्ये 135 किलोमीटर अंतर कापू शकतो. तुम्हाला त्या दोन रेल्वेने मिळून कापलेलं अंतर किती पाहिजे, 540 किलोमीटर पाहिजे. 135 ची तुलना करता 540 4 पट आहे. म्हणजे लागणारा वेळ किती असेल, तो सुद्धा 4 पट म्हणजे 4 तास असेल. सकाळी 7:30 वाजल्यापासून 4 तासाला 11:30 वाजता सकाळी काय होईल, त्या दोन रेल्वेची भेट होईल. म्हणजे 11:30 वाजता त्या दोन रेल्वेची भेट झालेली असेल. त्याच्यानंतर त्यांचा असा प्रश्न विचारलेला आहे की एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवरती 25% सूट देतो, तरी त्यात 15% नफा होतो. तर कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल. तर हे विचारलेलं आहे. तर बघा, तर हे अशा पद्धतीने होतं. हे तुमची छापील किंमत आहे. तुमची खरेदी किंमत आहे. तुम्हाला किती टक्के नफा पाहिजे, 15% नफा पाहिजे. म्हणजे खरेदी किमतीचे 115% झालं आणि 25% सूट दिलं तुम्हाला. छापील किमतीचा 75% आला. या दोन किमती सारख्याच आहेत. खालून आलेली किंमत वर जाईल, वरून आलेली किंमत खाली येईल. राईट. हे 75%, हे 115%, 75%. याचं गुणोत्तर जर घेतलो आपण तर हे 23 होईल आणि हे 15 होईल. या 23ला 23,000 रुपये सांगितलेले आहे त्यांनी. छापी किंमत 23,000 सांगितलेली, तर या 15चे 15,000 रुपये होते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती, 15,000 रुपये होती. त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती, 15,000 रुपये होती. फार काही अवघड नाही, फार काही आगाऊमध्ये करायची गरज नाही. आता हे बच्चूचा पेपर असेल, त्या बच्चूने केवढ्या दिनाने केलेले बघा. राईट. त्याच्यानंतर त्या स्तंभलेखावरून 1976 पासून 1980 पर्यंत उत्पन्नात झालेली घट काढायची. 3,000 वरून 5,000 वर आला, 3,000 वरून 500 वर आलात तुम्ही. 3,000 वरून कशावर आलात तुम्ही, 500 वरती आलात. राईट. ओके. तर 3,000 वरून जेव्हा तुम्ही 500 वर आलात, तेव्हा डिक्लाइन कितीचा आहे, 500 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500 वर 3,000 वर आलात, 500 वर 3,000 वर आलात. 500
₹2,500 तुमचे कमी झालेले आहेत. किती पैकी? 3,000 पैकी कमी झालेले. 5/6 कमी झाले. 5/6ची आपण जर टक्केवारी घेतली, 6×8 = 48, 6×3 = 18, 83 होल पार्ट्स आणि 1/3% म्हणजे 83.33%. त्याचं उत्तर काय असेल? सेकंड असेल. ओके. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय दिलेले? एका चौरसाची बाजू 25% वाढवलेली आहे असं सांगितलं. 25% म्हणजे 1/4, 4ला 1 वाढवली. अगोदर जर तुमची बाजू 4 असेल तर नंतर काय असेल? ती 5 असेल. क्षेत्रफळ काय झालेलं असेल? 16 आणि 25. 16 मध्ये 25 म्हणजे कितीची वाढ झाली? 9ची वाढ झाली. 9 किती पैकी? 16 पैकी. 9/16, 16×5 = 80. 6.25% काय झाली? ची वाढ झालेली. 56.25% काय झाली त्याची वाढ झालेली. राईट. आता एक रक्कम सरळ व्याजाने किती झाली? ₹5,600 झाली. जर व्याजदरात 3% वाढ केली तर त्याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील म्हणताय? आता मी काय म्हणतो, हे तुमची ₹5,000 ची रक्कम होती. हे 3 वर्षाचं व्याज असं मिळून तुमचे किती झाले? ₹5,600 झाले होते. आता व्याजाचा दर 3% वाढला, प्रत्येक केसमध्ये ₹150 वाढतील प्रत्येक वर्षी. आणि परिणामी तुमच्या रकमेमध्ये कितीची वाढ झाली? 150 म्हणजे ₹450 वाढ झाली. आता ₹450 वाढ झाली तर 5,600 आणि 450 बरोबर किती झाले? 3050 रुपयाची काय झाली तुमची वाढ झाली. सॉरी, ती मूळ रक्कम किती झाली? ₹6,050 झाली असती तिसरी आन्सर. आता 10 स्त्री एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलेलं. बघा काय, 10 स्त्रिया 7 दिवसात जर काम करायला गेल्या तर ते 10 70 स्त्रियांची संख्या झाली. 10 मुलं 14 दिवस कामाला गेले, मुलं किती झाली? 140 झाली. त्यांच्या डोक्यांचं गुणोत्तर 50:2 झालं. संख्या आणि क्षमता एकमेकांसोबत व्यस्त चलनात असतील. प्रत्येकाची एका स्त्रीची क्षमता 2-2 आहे. एक स्त्री 2चं काम करते, 10 स्त्रिया 20चं काम करतील. 7 दिवस काम केलं तर काम 140चं झालं. 70×2 किंवा मुलगा 1-1चं काम करतो. 10 मुलं 10चं काम करतील एका दिवसात, 14 दिवसात 140चं काम करतील. मग हे 140×1 काम कितीचं झालं तुमचं? 140चं झालं. काळकाम वेगच्या गणितामध्ये क्षमता आणि कामाची राशी एकदा का माहिती झाली तुम्हाला, तुम्ही कसंही गणित सॉल्व्ह करू शकतो. राईट. याचा विचार केला असता, आता काय म्हणते तरी 5 स्त्रिया आणि 10 मुलं. 5 स्त्रिया 10 मुलं. 10 मुलं. एका स्त्रीची कॅपॅसिटी 200 आहे, मुलाची 1 आहे. 5×2 = 10×1 = 10. 10×1 = 10. असं 20चं काम केलं तर एका दिवसाचं काम झालं तुमचं. तुम्हाला काम कितीच करायचं? 140चं करायचं. याची 7 पट आली, याची 7 पट 7 दिवस. तर ते किती दिवसात काम करतील? ते 7 दिवसामध्ये काम पूर्ण करतील आणि 7 दिवसात काम पूर्ण करतील. फिनिश. राईट. एका संख्येची 4 पंचमांश. 4/5 पट म्हणजे 4/5 पट म्हणजे 80% होतं. 4/5 पट म्हणजे 80% आणि त्याच संख्येचे 60%.
10 जास्त आहे कमी आहे हा फरक दाखवतो. फरक 20% असताना ऍक्च्युअल गॅप कितीचा आहे? 10चा आहे. तर ती संख्या कोणती? ती संख्या 100% असेल. 20ला 10 म्हणजे अर्ध झालं. याचा अर्ध काय? 50 होईल. म्हणून ती संख्या काय असेल? 50 असेल. संख्या कोणती असेल? 50 असेल. त्या बच्चूला बघायची एक्स बिक्स माती दोन्ही दंड केले. मग असं जर करत असेल तर तुला नक्कीच वाटतं की वेळ लागतो गणिताचा पेपर सोडवायला, राईट? त्याच्यानंतर मिश्र धातू ए आणि बी मध्ये काय विचारलेलं आहे की तांबे आणि जस्त यांचं प्रमाण 4:3. सीयू झिंक आणि सीयू आणि झिंक ए ए ए बी 4:3 आहे. हे 9:5 आहे. याचे एकूण 14 भाग होते, याचे 7 होते. याला 14 करून घेतो आपण. याचे दुप्पट केली, याचे दुप्पट केली. हे 9ला 9, हे 5ला 5. दोन एकाजागी केल्याच्या नंतर 9 8 17 आले वापरचे. आणि झिंकचे किती आले? 6 आणि 5 11. 17 आणि 11 झाले. तर सी धातूतलं 17 आणि 11 झालं. विषय संपतो. फार काही आरोपणा करायची गरज नाही. दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातला फरक इथे 112 आहे. आता काय वर्गातला फरक दिल्यामुळं कोणते दोन क्रमगत संख्यातला फरक कितीचा असतो? 2चा असतो. याला 2 न जर भागलं आपण तर हे येतं 66, सॉरी 56 येतं. तर हे ते दोन क्रमगत विषम संख्यांची बेरीज आहे. त्यांच्यामधला फरक 2चा आहे. आपण जर याचा सेंटर काढला 56 58 29 झालं हे आणि हे 27 झालं, राईट? तर त्या दोन विषम संख्या कोणत्या झाल्या? 29 आणि 27 झाल्या. तर तुम्हाला काय विचारलंय? लहान संख्येचा वर्ग. आता 27चा वर्ग करायचा आहे तुम्हाला, राईट? 7 2 14 2 28 280 49 529 आणि 7 2 14 2 28 280 आणि 329 5 729. ह्याचा वर्ग किती आला? 729 आला. हे त्याचा उत्तर असेल, राईट? म्हणजे फार काही आरोपणा करण्याची गरज नाही. आता हे बच्चू बघायचं एक्स प्लस 2 एक्स मायनस काहीतरी करायला लागले ते म्हणजे शाळेत चांगलं शिकले आणि याचा अप्रोच परीक्षेसाठी चांगला नाहीये, स्पर्धा परीक्षेसाठी चांगला नाहीये त्याचा अप्रोच, राईट? तर मग याचा पुढचा गणित आम्हाला काय म्हणताय? हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए मायनस बी, ए मायनस बी यांची वजाबाकी काय होईल? याची वजाबाकी होईल 0.110 गुणिले यांची बेरीज किती होईल? 0.12 हे डिवाइडेड बाय हे 1.2 आहे, राईट? आता आपल्याला काय करायचंय? हे कॅल्क्युलेशन वर्कआउट करायचंय. तर हे 0.1 न पुढे घेतलं, याला याला कापलं समजा, तर हे 1/10 हे 0.01 असे येईल कॅल्क्युलेशन. तर 0.01 कुठे? दिस इज द आन्सर, राईट? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये एका सांकेतिक भाषेमध्ये थँक्सला कसं लिहिलं त्याने? THENKS. तर त्यांनी सरळ उलट लिहिले त्याला SKNTHA. तर त्याच सांकेतिक भाषेत स्टुपिड SPUPID ला कसं लिहितील? तर उलट लिहितील. हे पुट्स लिहितील, पुट्स DIPUTS लिहितील. तर हे बघा SKN. अरे एकच मिनिट, उलट लिहिलेलं नाहीये. त्यांनी काय दिलेले? हे 3चा गट केला, त्याला काय लिहिलं? SKN लिहिलं. SKN हे उलट लिहिलं आणि हा लास्टचा गट TH जसा तसं घेतला. SKN आणि TH जसा तसा. आता ह्याचं काय होईल? याला उलट करू DIP हे जशाला तसा
STU. दिस्तू. दिस्तू कुठे? दिस इज आन्सर. राईट. थोडस नजर हटी दुर्घटना घटित झालं होतं. राईट. आता इथं थोडस पझल टाईप काहीतरी दिसतंय. आता हे सगळं डिस्क्रिप्शन जे आहे थोडस मोठं आहे. तर मोठं डिस्क्रिप्शन असलं की आम्ही काय करतो की लास्ट लाईन फर्स्ट वाचून घेतो. ओके. आता हे पझल टाईप आहे, ब्लड रिलेशनचं पझल आहे. त्याचं म्हणणं काय, लास्ट लाईन दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय असं विचारलं. तर आता दीप्ती आणि कोमल इस्टॅब्लिश होईपर्यंतच पझलला जाणार मी. राणी आणि सुरेश जोडपा आहे. दीप्ती आणि कोमल पाहिजे ना, दीप्ती आणि आलीच नाही. त्यांना मेघा आणि दीप्ती दोन मुलं आहेत. दोघी बहिणी बहिणी येतात आहे. दीप्तीचं लग्न अनुराग सोबत झालंय. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. सॉरी, निधी ही अनुरागची मुलगी. आपल्या दीप्तीवर लक्ष आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. आपल्याला कोमल आणि दीप्ती मधलं नातं विचारलं. त्याच्या भावाची बायको आहे, याच्यात नवऱ्याची ही बहीण आहे, नंदा भाऊजे आहेत, नंद भाऊजे. विषय संपला. याच्या पुढचं मला काय दिलंय काय नाही मला देणं घेणं नाहीये. माझं इस्टॅब्लिशमेंट ह्या दोघांमध्ये आहे, तेवढंच बघल मी. त्याच्या पुढचं माझ्यासाठी रुकवताचं सामान असेल. काही गरज नाही मला त्याची सॉल्व्ह करत बसण्याची. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये हे ट्रायंगल दिलेलं आहे. राईट. त्याला नंबर द्या. 1 2 3 4 5 दिलं. 6 6 3 12 3 15 असेल. हे भारतात म्हणजे जेवढ्या लोकांनी परीक्षा दिली त्या सगळ्याला त्याचं उत्तर आलेलं असेल. राईट. स्पंदनने एका पुस्तकाच्या 120 पानांच्या पुस्तकाच्या 306 भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीये. आता 120चा 306 म्हणजे अर्ध वाचून झालं त्याचं. तर न वाचलेलं किती असेल? 60 असेल. खालील कोणपैकी कोणता पर्याय अक्षर मालिका पूर्ण करेल असं विचारलं. ते अक्षर मालिका काय दिले त्यांनी? बघा, ए ए गॅप, ए ए गॅप, ए ए ए ए ए गॅप, ए ए ए ए गॅप बी. त्या अक्षर मालिकेला जर नीट बघितलं आपण तर ए आणि बीचं रिपिटेशन दिसतंय. ए आणि बीचं रिपिटेशन दिसतंय. तर त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर आपल्याला लक्षात आलं असेल. 2 याच्या नंतर एक बी, 3 याच्या नंतर एक बी, 4 याच्या नंतर एक बी, 5 याच्या नंतर एक बी. म्हणजे काय झालं होतं? बी 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 ए, ट्रिपल बी ए असं पाहिजे. अत्यंत सोपा होता. म्हणजे डोकं लावण्याचं काही कामच नव्हतं तिथं. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणलेले, एक मालिका दिलेली आहे आणि त्या मालिकेमध्ये काय विचारलेलं आहे? बाबा प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी काय येईल असं विचारलेलं आहे. 3.75 आहे. ओके. त्याच्यानंतर काय? 5 आहे. त्याच्यानंतर काय? 6.25 आहे, 7.5 आहे, 8.75. ह्याच्यापेक्षातला फरक जर बघितला तर 1.25चा फरक आहे. याच्यातला फरक बघितला तर 1.25चा आहे. याच्यातला फरक बघितला तर 1.25चा आहे. याच्यातला फरक 0.25चा आहे. त्याच्यात 1.25चा फरक वाढवला हे 10 होईल. कितीचा फरक आला ते 10 म्हणजे दिस इज द आन्सर. राईट. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणतात ते, बाबा आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. हे आदित्यचं घर आहे. इथून उत्तरेकडे चालत जातो.
काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो, थोडं पुढे जाऊन पुन्हा डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो, पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? आता कुठल्या दिशेने चाललाय तो इकडं? ही दिशा कुठली आहे? पश्चिम दिशेला चालत. त्याचं अंतर बेस्ट असेल, हे पश्चिम दिशेला चालतं. राईट. राम, श्याम आणि जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती होती? 5 वर्षापूर्वी सरासरी किती आहे? 16 आहे. तर 5 वर्षानंतर त्याच्या प्रत्येकाचं वय 16 असेल तर 5 वर्ष 21 ला आणखी 5 वर्ष पुढे गेलं तर 26. जे तर काही डोकं लावायची गरजच नाही. राईट. किती होईल ते? 26 झालेलं असेल. ओके. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये काय म्हणतात ते? काय म्हणते? विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो, काय एरर आहेत बघतो, आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. ही कोणती मानसिक प्रक्रिया, कुठली सायकोलॉजिकल प्रोसेस आहे असं विचारलेलं आहे. राईट. कुठली मेंटल प्रोसेस आहे असं विचारलं. निरीक्षण, ऑब्झर्वेशन आहे, अनुकरण आहे का पाठांतरण आहे? अनुकरण तर होणार नाही, काहीतरी बघितलंय त्याच्यावरच तसंच करतो असं नाहीये. राईट. आणि पाठांतरण पण होणार नाही. 3 आणि 4 कटले तुझे. निरीक्षण निरीक्षण होणार नाही का? फक्त डोळ्यात दिसतंय ते नाही, तो त्याचं काय करतोय, त्याच्यातल्या चुका शोधतोय, नवीन निष्कर्ष काढतोय, म्हणजे तो त्याचं मूल्यांकन करतोय, इव्हॅल्युएशन करतोय तो. सो दिस इज सेकंड आन्सर असेल याचं. त्याचा आन्सर कुठला असेल? सेकंड असेल. दिस इज मूल्यांकन असेल, इव्हॅल्युएशन करतोय. आता शेवटचा प्रश्न आहे 100वा. तर 170, 197, 226, 257, 27 न वाढला, 29 न वाढला, 31 न वाढला. हा फरक जो काही आहे तुमचा 2-2 न वाढतोय. तर इथला फरक 3चा असेल. हे 290 आलेला असेल. प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी काही 290 आलेला असेल. राईट. तर अत्यंत सोपा पेपर आहे. या 20 प्रश्नांमध्ये एकाही प्रश्नाचं ऑप्शन चुकीचं नाहीये, किंवा कुठल्या प्रश्नामध्ये काहीतरी सांगितलंय आणि केलंय अशी कुठलीच परिस्थिती नाहीये. राईट. तर इथला कुठलाच प्रश्न कॅन्सल होणार नाही. हे संभाव्य नाहीये तर हे निश्चित उत्तर आहे. कळतंय? तर हे याच्या पलीकडे म्हणजे काही दुसरं असण्याची शक्यता दूर नाही. तर अत्यंत पेपर सोपा आहे. कट ऑफ हिस्टॉरिकल असेल. गणिताचा पेपर सोपा आहे. गणितामध्ये जे जिथं कुठे बळी जाण्याचे चान्सेस असतात तिथं ती बळी जाण्याची शक्यता दूरवर नाहीये. तर कट ऑफ चांगलाच असेल, हिस्टॉरिकल असेल. कळतंय? तर हे लेक्चरला इकडे थांबवतो आणि भेटूयात पुन्हा आणखी. नमस्कार.